अमरावती शहरामध्ये दिवसेंदिवस खुनाच्या प्रकरणामध्ये वाढ होत असून कोरोनाच्या दिवसांमध्ये 3 दिवसात 3 खुनांची नोंद झालेली आहे। अमरावती शहरात खुनाचे सत्र आता वाढतच आहे। 4 दिवसापूर्वी शेगावमध्ये भावानेच भावावर सबलीने हल्ला करून त्याला संपविले होते, तर 2 दिवसापूर्वी मंगलधाम परिसरातील शेणखताच्या वादातून एकाचा खून करण्यात आला। ते संपत नाही तर पुन्हा शुक्रवारी रात्री गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत 10:30 वाजता शोभानगरमध्ये क्षुल्लक कारणावरून एकाचा खून करण्यात आला। शोभानगर येथील रहिवासी 50 वर्षीय गोकुळ सखाराम सिडाम यांच्यासोबत डीडी जेंट्स पार्लर शेजारील पान ठेल्याजवळ धक्का लागल्याच्या वादातून चाकूने हल्ला चढविला। 28 वर्षीय आरोपी गोलू उर्फ धीरज उर्फ कावा विश्वास ठाकरे आणि 25 वर्षीय सागर गजानन खरड याने गोकुळ सोबत धक्का लागल्यावरून वाद निर्माण केला। त्यातच दोघांनी गोकुळला चाकूने सपासप वार करून फरार झाले। गोकुळला रक्ताच्या थारोड्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यातच त्याचा मृत्यू झाला। घटनास्थळी गाडगेनगर पोलीस दाखल होऊन पंचनामा करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।